गोकुळ अष्टमी कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर उभा घेऊन पाय वाकडा घेऊन शरीराला कमनीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधराने ज्या दिवशी संसारात प्रथम पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर आहे. मेघांचा गडगडाट होतो, बिजली कडकडत आहे, मुसळधार पाऊस पडत आहे. अशावेळी श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. तेव्हा जीवनात अंधार दाटतो, निराशेचे उदास वातावरण निर्माण होते, आपत्तीचा पाऊस पडतो, दुःख दैन्यात काळे काळे मेघ धमकी देत गडगडाट करतात. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. भारतात अनंत अवतार झाले आहेत आणि त्या अवतारामध्ये एकमेव गुणकारी एकमारी एक दिव्यवादी जीवनाचा देशातील लोकांचा दर्पण करणारा असा भारत देशातील रत्नात शोभणारा कौतुक म्हणजे श्रीकृष्ण. यशस्वी, मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्य उत्पादन, धर्माचा महान प्रचारक, भक्त अशा ज्ञानी व जिज्ञासा पूर्ण करणारा सद्गुरू म्हणजे कृष्ण. त्या कृष्णाला अनंत प्रमाण. सर्वच दृष्टीने कृष्ण पूर्णावतार आहे. त्याच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावे ठेवायला जागा नाही. एखादे स्थान असे नाही की जेथे उणीव दिसते. आध्यात्मिक, सामाजिक, नैतिक किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी कृष्णासारखा समाजद्वारक दुसरा कोणी नाही. म्हणून ज्या काळात धर्मसिद्धांत केवळ पुस्तकात राहिले होते त्या काळात कृष्णाचा जन्म झाला. सत्ता किंवा संपत्तीशिवाय शेकडो लोकांची संघटना करणे शक्य नाही. ते गोकुळात त्यांनी संघटना करून दिले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर सुधीत बनवले की जे कोणी त्याच्याकडे पाहत त्याला आपला वाटत होता. वृद्धांना स्वतःच्या मुलासारखा वाटत होता, तरुणांना मित्र वाटत होता, राजांना तो राजासारखा वाटत होता, तर भक्तांना स्वयं भगवान वाटत होता. कृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले. सामान्य लोकात त्याने आत्मप्रत्यय उभा केला. गवळ्यात मिसळून त्यांना धर्मयुद्धाकरिता जागवले आणि असुसार बकासूर यांना मारले. अध म्हणजे पाप आणि बक म्हणजे दंभ. गोळतेल पापी विचारण्याचा दंभ आणि वृत्तीच्या लोकांचा नाश केला. कालियात हा नाग जातीचा होता. स्वतःचा विषारी विचार करून त्यांना यमुनेच्या पथात प्रतिसाद त्रास दिला. भगवान श्रीकृष्ण लहान होता त्यावेळी घराघरातून लोणीची चोरी करीत होता आणि ती लोणी सर्व गोपाळांना वाटून त्यांचे सर्व गोकुळ दष्टपुष्ट करीत होता. लोणी म्हणजे नवनीत, अर्क, सार. प्रत्येक घरात ते सारासार असे हे काही घेण्यासारखे सद्गुण होते. श्रीकृष्ण गोपाळ बालकांना प्रतीत करत होता. असा हा श्रीकृष्ण तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आजच्या या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून त्याचे गुणगान आपण गायले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी संस्कृतीचा निष्क्रिय निरंकार नम्र उपासक. संस्कृतीसाठी त्याने आतडे तुटले होते. म्हणून दुर्योधन, कंस, कालनयन, नरकासूर, शिशुपाल, जरासंध यासारखे जडवादी असुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नृत्य करून त्यांना भस्मात केले. सुदर्शन चक्र हातात घेऊन त्यांना षडरूपूचा नाश केला. व्यावहारिक प्रतिज्ञा निष्ठा यांनी कार्यात हाती घेऊन पोचले तर कार्य रक्षणासाठी वैयक्तिक निष्ठा प्रतीक्षा मुळीच घेऊन जगते. अशा या सुंदर सिद्धांत पांडवाचा समाजाला होता. सिद्धांचे आचरण करून पांडवांचे विजयी झाले आहे. बघा, कृष्णाची मूर्ती समोर पाहताच कधी असेही वाटते की मुरली किती भाग्यवान आहे. तिला प्रभूने स्वतःच्या ओठावर धारण केले आहे आणि त्यातून प्रभू मधुर संगीत निर्माण करीत असतो. माथ्यावरचे मोरपीस
माथ्यांवरचे मोरपीस किती भाग्यशाली आहे, त्याला प्रभूने मस्तकावर धारण केले, आणि या गुंजाच्या माळाने तर गोष्टच नको. ज्यांना प्रभूचे गळ्यात धारण आहे, हृदयाशी धरले आहे. जवळ उभी असलेली गाय किती भाग्यवान आहे, प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो. हे सर्वजण न बोलता आपल्याला काही सांगत आहे. त्याची एक एक मूकवाणी आपण सर्वांना कर्तव्यमान करते. जीवनात दिशा समजायची आपण सर्वांनी हा वाणी भगवंताच्या कानी ऐकून जीवनात क्रांतिकारक बदल प्रभू प्रिय बनून संधित केले पाहिजे. भगवान केवळ भावाचा भुकेला नाही, भावाने केले रुक्मिणीच्या तुळशीने तो तोलला गेला. दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग करून विदुरधने त्याने भावाने भरलेली भाजी भाकरी खाल्ली. जगाच्या इतिहासात नेहमी प्रवृत्ती निवृत्ती यांच्या धुलीत लिहिलेला हा दोनचा समन्वय आहे. श्रीकृष्णाने साधलेले गीतेत सुन्नात्मक विचार मांडून प्रवृत्ती निवृत्ती याचे माध्यम दिले आहे. त्याने जीवनातील कर्मयोग समज सांगितलेला आहे, म्हणून त्यांना जगद्गुरू असे म्हटण्यात आलेले आहे. श्रीकृष्ण गोकुळात जन्मला. गोकुळ म्हणजे शरीर, गो म्हणजे इंद्रिये व कुल म्हणजे समुदाय. या इंद्रियाच्या समुदायात जेथे आहे गोकुळ, त्या गोकुळात कृष्ण जन्मला खरा. कोवळे हिरवे गवत पाहून स्वैरवारी गायी जशा खाण्यासाठी धावतात, सगळे सुख भोग पाहून धावणारा आपला इंद्रियाचा समुदाय असं ते समजतात. कधी तरी प्रेमाचा चंद्र जेथे उगवतो असे वाटते की सर्व विचार प्रेम करावे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सर्वांवर प्रेम करावे. कधीतरी द्वेषाने हालचाल करू नये, कधीतरी सच्चिदांची परिचित करावे, कधी ऐकावे ते चांगले ऐकावे, चांगले सांगावे. अहंकाराचा नाश करा. कालियाच्या अहंकाराचा त्याने नाश केला, म्हणूनच कालियाच्या शरीरावर तो आपले वर्चस्व गाजू लागला. तत्त्वज्ञानाच्या दृष्टा अध्यात्माचा महान होता. उपनिषदाचा तत्व समन्वय चिंतन आणि दृष्टी विकासाचा उत्कर्ष प्रयोगासाठी सर्व विषयाची छानना करून सांगणारा, सुंदर असा धावणारा असा हा श्रीकृष्ण होय. मृत्यूच्या छायेत, भीतीच्या भोवऱ्यात आणि आशेच्या अमर आश्रतात कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण हा बाल निर्वात प्रिय बालकांचा जीवलग मित्र बनला, तरुणांचा सखा बनला, वृद्धांचा विश्वास बनला. रामाने बालकांड्यामध्ये पूर्ण केले युद्ध शिस्त यांचा बाल्याकेत, तर कृष्णाने बाल्य जीवनावर जिवंत राहिले व खेळला, म्हणून आज सर्व जग त्याच्यात खेळत आहे. कृष्णाने प्रत्येक क्रियेत प्राण भरला केलेला आहे. आत्म निवृत्तीशिवाय आत्ममिलन आनंद नाही, हे समजण्यासाठी रास खेळताना कृष्ण स्वतःला विसरून गेला होता, आणि गोपीही भान विसरल्या आहेत, आणि ते रासक्रीडेमुळे हे भान विसरल्या जाते. म्हणून लहानशा तुकड्यात संगीत निर्माण करणारे कृष्ण बासरी वाजवतात. बासरीच्या माधुर्याने त्यांचे स्वतःचे जीवन संतुष्ट करतात, आणि स्वतःला आपले नाही, आपण कोणाचे आहोत हे समजत नाही. बासरी नाही तर वाजणारा माधुर्य आहे. त्याची प्रतीती आम्हाला या रासक्रीडेमध्ये आलेली आहे बघा. आणि ज्याला गौरवाचे भान आहे तरी तो नम्र आहे. ज्याला दुर्गुणाचे पछाडलेले आवडत नाही, तोही केवळ सद्गुणात महिमा गातो. प्रत्येक गावातल्या जीवनात श्रीकृष्णाचा गीतेला संस्कृतीने मातेचे पण प्राप्त झालेले आहे. तिचे दूध पिऊन माता पुष्ट झालेली पाहिजे.
डोक्यात कृष्णाचे विचार, हृदयात कृष्णाचे प्रेम, मुखात कृष्णाचे नाव आणि हातात कृष्णाचे काम असे सुगम समन्वय प्रत्येकाने आपल्या जीवनात केले पाहिजे. म्हणूनच एवढेच नाही तर त्यांच्यासाठी जे अंतःकरणापासून प्रयत्न करीत आहे त्यांच्या गोकुळाष्टमी साजरी करण्याचा अधिकार आहे. प्रभूच्या कार्यासाठी गरज पडली तर प्राणार्पण करण्याची तयारी ठेवणारी खरी गोकुळाष्टमी साजरी करता येईल. अतिशय उत्कृष्ट जीवन जगून दाखवणाऱ्या आणि अतिशय सामान्य रीतीने मृत्यूला सहजरित्या स्वीकारणारा कृष्ण हा भारताचा आदर्श पुरुष आहे. वृक्षवेल्ड असा स्वतःच्या खोलीत किंचित फोटो ठेवला होता, तसा प्रत्येक भारतीय जीवनाने प्रेरणीबरोबर कृष्णाचा फोटो स्वतः लावून त्याची मनपूर्वक प्रजा करून त्याचे गुणगान गायचे आहे. त्याचे गुणगान गायचे. गोविंद बोलो हरी गोपाल बोल, राधा रमण हरी गोविंद बोल, गोविंद बोलो हरी गोपाल बोल, राधा रमण हरी गोविंद बोल, गोविंद बोलो जय कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून या गोकुळ अष्टमी निमित्त हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.